एकीकडे मनोज जरांगे ऍक्टिव्ह मोडमध्ये असताना तिकडे भुजबळ यांना मिळालेलं मंत्रिपद हा निव्वळ योगायोग नाहीये। यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही स्ट्रॅटेजी आखतायत असा प्रश्न तयार झाला आणि जरांगेंना सुद्धा याचा अंदाज लागलाय की मुंबईत होणारं आंदोलन आणि त्याआधी भुजबळांना मिळालेलं मंत्रिपद नेमकं घडलंय का। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली। छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊन अजित पवार चूक करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला। त्याशिवाय भुजबळांना मंत्रिपद देणं हा फडणवीस यांचा डाव असेल, मराठा संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे असा थेट आरोपही मनोज जरांगे यांनी केला। भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली की नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही असं म्हणून जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात उघड शड्डू ठोकला। भुजबळ यांना मंत्रिपद देणं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार असल्याचं देखील आता जरांगेंनी म्हटलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यानं भुजबळांना तात्पुरता आनंद आणि चॉकलेट देऊन नादी लावलं असेल, पण त्यांच्या आनंदावर 100% विरजण पडेल असंही जरांगे म्हटले। मनोज जरांगे यांनी अजित पवारांवरही काही गंभीर आरोप केलेत। अजित पवार जातीयवादी लोकांना पोसत आहेत आणि ही प्रचंड मोठी चूक आहे, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशाराच जरांगे यांनी दिला। भुजबळांना मंत्रिपद देण्याचा डाव हा देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो असा संशयही व्यक्त केला। मराठ्यांचं आरक्षण संपवण्याचा विडाच फडणवीसांनी उचललेला आहे। एकनाथ शिंदेंनी त्यांना प्रवाहात आणले, पण फडणवीसांनी शिंदेंनाही क्रॉस केलं। काम झाल्यावर वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडणवीस अशी घणाघाती टीका जरांगेंनी केली। भुजबळ यांच्यावर जातीयवादी आहेत। अजित पवारांच्या सर्व आमदारांनी भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध करायला हवा होता असं देखील जरांगे म्हटलेत। अर्थ सांगतोय जरांगे आणि भुजबळ यांचं थेट पेटलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी जरांगे यांनी आंदोलन तीव्र करण्याचे संकेतही दिलेत। गेल्या काही महिन्यांपासून भुजबळ विरुद्ध जरांगे हा वाद काही प्रमाणावरती कमी झाला होता, परंतु या वादाला छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सुरुवात केली होती। मनोज जरांगेंवर छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली। जरांगे यांचा चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावरची टीका यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटला होता। मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काही फायदा नाहीये, मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान जरांगेंनी केले अशा शब्दामध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना सुनावलं। त्यावर जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं। आता या टीकेच्या साधारणतः 10 ते 15 दिवसांनंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाते आणि त्यामुळे साहजिकच दोघांमधील वाद हा अधिक तीव्र होणार असा कयास लावला जातोय। परंतु छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळण्याचा टायमिंग पाहता यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचंच बोललं जातंय। त्याची कारणं नेमकी कोणती असू शकतात तेच पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊया। पहिला मुद्दा, छगन भुजबळ यांच्यासारखा ओबीसी नेता मंत्रिमंडळात असल्यानं जरांगे पाटलांवरती आता कंट्रोल करता येईल। दुसरा मुद्दा, छगन भुजबळ हे जरी अजित पवार गटातील असले तरी मंत्रिमंडळात कोणाचा सहभाग करावा हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री म्हणजे फडणवीसांना होता। ते म्हटले असते तर छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातील प्रवेश लांबणीवरही पडला असता, परंतु त्यांनी भुजबळांना मंत्रिपद देऊन एक प्रकारे त्यांच्यावर उपकार केलेत आणि जरांगेंच्या देखील आंदोलनाला कात्री लावली। मुद्दा 3, धनंजय मुंडे गेल्यानं मंत्रिमंडळातील एक ओबीसी नेता कमी झाला होता। छगन भुजबळांच्या येण्यानं ती कमी फडणवीसांनी भरून काढली। नंबर 4, धनंजय मुंडे गेल्यानं ओबीसी नेता म्हणून केवळ पंकजा मुंडे फोकस व्हायला नको याची देखील काळजी फडणवीस यांनी घेतली असावी आणि त्यामुळे छगन भुजबळांच्या रूपाने त्यांनी एक प्रकारे पंकजा मुंडे यांना देखील चेकमेट दिला असून त्यांचे ओबीसी म्हणून महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो। नंबर 5, मनोज जरांगे यांच्यामुळे भाजपपासून मराठा समाज काहीसा दुरावलेला आहे, त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रिपद देऊन दुसरीकडे ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडूनच केला जाऊ शकतो। नंबर 6, आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका ओबीसी मतं आपल्याकडे खेचण्यासाठी छगन भुजबळ यांचा वापर केला जाऊ शकतो। नंबर 7, भुजबळ यांच्या येण्यानं महायुती सरकारला अडचणीच्या ठरलेल्या धनंजय मुंडे यांचा या निमित्ताने कायमचाच पत्ता कट करण्यासाठी फडणवीसांची ही खेळी असू शकते। नंबर 8, छगन भुजबळ यांच्या येण्यानं शिंदे सेनेचा नाशिकच्या पालकमंत्री पदावरील दावा आपोआप कमी करण्याचा फडणवीस यांचा हा डाव असू शकतो। आणि नंबर 9, भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊन
फडणवीसांनी अजित पवारांची डोकेदुखी वाढवल्याचं म्हटलं जातंय। भुजबळ व पवार यांच्यामध्ये या आधीही मंत्रिपदावरून वाद झाल्यानं अजित पवारांना पक्षांतर्गत हेव्या दाव्यांमध्ये गुंतवून ठेवण्याचा डाव हा फडणवीसांचा आहे का असा प्रश्न आहे। आणि नंबर 10, छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊन आपणच महायुतीत खरे किंगमेकर आहोत असा इशाराच जणू फडणवीसांनी दिला। एकंदरीत जर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ऑगस्ट मध्ये होणारं मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन आणि बरोबर त्याआधी 2 महिनेच छगन भुजबळांना देऊ केलेलं मंत्रिपद हे सांगतंय फडणवीसांनी दोन्ही गोष्टी टायमिंगशीर अरेंज केल्यात। आता भुजबळ मैदानात आल्यानं जरांगे पुन्हा आक्रमक झालेत। आता भुजबळ विरुद्ध जरांगे या वादात नेमकं कोण जिंकतंय हा विषय बाजूला राहिला तरी मराठा आरक्षणाचा निकाल काही लागेल का हा मात्र जैसे थे प्रश्न। या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।